आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र। राज्यामधील सर्व जनतेचं लक्ष हे आज दिल्लीमधल्या घडामोडींवरती लागलेलं होतं। खरं तर राज्यामधील सत्ता संघर्षाचा फैसला काय येणार आणि धनुष्यबाण कुणाचा यावर दिल्लीमध्ये सुनावणी झाली, मात्र फैसला झालाच नाही। राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला सुनावणी होणार आहे। तर दुसरीकडे धनुष्यबाण कुणाचा यावर आज निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। या युक्तिवादानंतर धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात येत्या 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरे यांचं पक्ष प्रमुख पद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आणि यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलंय। शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती, तर शिवसेनेच्या घटनेमध्ये कोणताही बदल न करता पक्ष प्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदेंच्या पक्षाने केला। पक्ष प्रमुख पदी राहण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नसल्याचंही शिंदेंच्या पक्षाने म्हटलंय। तसंच जुलै 2022 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीने एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेता म्हणून निवड केल्याचंही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सांगितलं। आता धनुष्यबाणाचा फैसला हा 17 जानेवारीला होणार आहे। आर्ग्यूमेंट समाप्त हो चुके हैं हमारे तरफ से और मेन जो है हमने सादिक अली के जजमेंट जो जजमेंट है उसके बारे में हमने जिक्र किया। हमने कहा हम कवर्ड हैं, हमें मेजॉरिटी है और वो ही है टेस्ट जो है कि सही शिवसेना कौन है, वो सादिक अली का जो टेस्ट है उस पर निर्भर है और वो टेस्ट के मुताबिक हम ही असल शिवसेना पार्टी है। हमारे पास न्यूमेरिकल मेजॉरिटी है और हम ऑर्गेनाइजेशन में भी जो सचमुच ऑर्गेनाइजेशन है उसका कंट्रोल भी हमारे हाथ में है। 2018 में उद्धव ठाकरे ने गुप्त रूप से उस ऑर्गेनाइजेशन को अमेंड करा और ऑर्गेनाइजेशन इलेक्शंस को उन्होंने रद्द किया और ऑर्गेनाइज इलेक्शंस हुए ही नहीं। ये एक कारण है कि स्प्लिट हुआ, क्योंकि शिवसेना के कार्यकर्ता और एकनाथ शिंदे जी बहुत नाराज थे इस बदलाव से और हमने रेजोल्यूशन पास किया है जुलाई 2022 में कि ये और आइडियोलॉजी की वजह से कि हम स्प्लिट कर रहे हैं पार्टी। शिवसेना पक्ष प्रमुख जो है वो हम नहीं कह रहे गलत है, लेकिन जिस तरह से बाकी ऑफिस बेरर्स अपॉइंट किए गए हैं सिर्फ पक्ष प्रमुख के आदेश पे, वो गलत है। पक्ष हा मूळ पक्ष महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आम्ही 20 लाखाहून अधिक हे आमचे फॉर्म्स दिले, आमचे प्राथमिक सदस्य दिले। आज 20 लाखाहून प्राथमिक सदस्य देऊन आम्ही दिलेली जी काय ॲफिडेव्हिट्स आहेत, ही ॲफिडेव्हिट सुद्धा 3 लाखाच्या घरात आहेत। जे आपले आमचे जे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, ज्यांचं दिलेलं असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना डावलून अशा प्रकारचं हे गृहीत न धरता इलेक्शन कमिशनला सगळे अधिकार आहेत आणि त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स आणि लोकसभेचे मेंबर्स पार्लमेंटरी याच्यावरच निर्णय द्यावा आणि तो निर्णय देऊन मोकळं व्हावा, अशा प्रकारचं जे देत आहे ते कुठंतरी भारताची लोकशाही ही कुठं खरोखर धोक्यात येते आहे का असं प्रश्नचिन्ह आहे। उनका जो ऑर्गेनाइजेशन जो है वही पार्टी है। लोकतंत्र में हाँ सही है भाई, लोकतंत्र में जो मुकद्दर वो सिकंदर और वोट्स और दोनों सीट्स एकनाथ शिंदे के गुट के पक्ष में है। ठीक है। तर दोन्ही पक्षांकडून आज खऱ्या अर्थाने युक्तिवाद करण्यात आला। या युक्तिवादामध्ये नेमकं काय काय म्हटलं गेलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर सुरुवातीलाच अगदी ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद आपण यावेळेला पाहतोय। सुप्रीम कोर्टात सुनावणी अद्याप बाकी आहे, तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय नको असं ठाकरेंच्या पक्षानं युक्तिवाद करताना सांगितलं। आयोगामधील युक्तिवाद हा प्राथमिक की अंतिम असा सवालही विचारला, तर कोर्टानं बंडखोरांना अपात्र ठरवल्यास आयोगाचा कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल असं देखील ठाकरेंच्या पक्षाच्या युक्तिवादामध्ये म्हटलेलं होतं। तर दुसरीकडे जेठमलानी यांनी देखील ज्यावेळेला या संदर्भातला दावा केलेला आहे त्यावर एक नजर टाकूयात। अद्याप कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही,
तर धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यामध्ये अडथळा नाही असं बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं युक्तिवाद करताना म्हटलं. आमदार खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे. तर बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी ही महत्वाची आहे. सर्व निकषांवरती शिंदे गटच सरस असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख असं नाव स्वतःसाठी ठेवलं, मात्र ते शिवसेना प्रमुख होत नाहीत. बाळासाहेबांचं निधन झाल्यावरती उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले. तर शिवसेनेच्या घटनेमध्ये उद्धव यांनी केलेला बदल हा बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं युक्तिवाद करताना केलेला आहे. तर राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षामध्ये नवी तारीख मिळाली आहे. आता पुढील सुनावणी ही महिनाभरामध्ये म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिनी म्हणजे 14 फेब्रुवारीला होणार आहे आणि 14 फेब्रुवारी नंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे. ओके. आणि ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू. 14 फेब्रुवारीपासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट होईल. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्याची जबाबदारी आहे. न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच, कारण आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. तर राज्यामधील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी राज्यात सत्तांतराची भविष्यवाणी वर्तवली आहे. पण बाळासाहेबांच्या शिवसेनेनं मात्र राऊतांच्या या भविष्यवाणीवरून त्यांच्यावरच जोरदार टीकास्त्र डागलंय आणि त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाआधीच दोन्ही शिवसेनांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. फेब्रुवारीत शिंदे सरकार कोसळणार, संजय राऊतांची पुन्हा भविष्यवाणी. राऊतांना दिवसा स्वप्न पडतात, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पलटवार. फेब्रुवारीपर्यंत निकाल जर लागला, कोणते अडथळे जर कोणी आणले नाही, तर मला असं वाटतं की सरकार फेब्रुवारी बघणार. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता 14 फेब्रुवारी पासून यावर सलग सुनावणी होणार आहे. पण त्याआधी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या अस्तित्वासंदर्भात फैसला होणार आहे. पण त्याआधीच संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारच्या अस्तित्वासंदर्भात भविष्यवाणी वर्तवली आहे. खरं म्हणजे हा निकाल पहिल्या दिवशीच लागू शकला असता. एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात घटनाबाह्य सरकार चालत असेल तर ते रोखणं हे न्यायालयाचं काम आहे. घटनेनुसार, संविधानानुसार ते जर झालं असतं तर हे सरकार केव्हाच पडलं असतं. आमची अपेक्षा आहे की फेब्रुवारी शेवटापर्यंत या खटल्याचा निकाल लागायला पाहिजे. सरकार या संदर्भातला जो निकाल वेळेत लागला, आमची अपेक्षा होती की हे सगळं जानेवारीपर्यंत प्रकरण संपेल. पण फेब्रुवारीपर्यंत निकाल जर लागला, कोणते अडथळे जर कोणी आणले नाही, तर मला असं वाटतं की सरकार फेब्रुवारी बघणार.
आता राऊतांनी शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानंतर शिंदेंचे समर्थक तरी कसे शांत राहणार? राऊतांच्या या भविष्यवाणीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राऊत गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरल्याचं सांगत चिमटा काढलाय. तर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना दिवसा स्वप्न पडत असल्याचा टोला लगावलाय. राऊत साहेबांनी जे भविष्य सांगितलेलं होतं की 15 फेब्रुवारीला विरोधी निर्णय लागेल वगैरे, तर त्यांचं भविष्य आता खोटं काढणं. सुनावणीच सुरू होते 14 फेब्रुवारीला. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपली भविष्य पुन्हा वाणी सुधारून बघितली पाहिजे आणि ते काहीतरी सुधारतील अशी अपेक्षा करतो. संजय राऊतांना हे आता दिवसा स्वप्न पडायला लागले. मी बघा ही बऱ्याच वेळा सांगून झाले. 3.5 महिन्याचा आराम करून संजय राऊत बाहेर आल्यानंतर त्यांच्या मनाला येईल आणि वाटतील ते संजय राऊत बोलत असतात. एकंदरीतच शिंदे फडणवीस सरकार राहणार की जाणार याचा फैसला न्यायालय करणार आहे. पण हा फैसला होण्याआधीच आता विरोधकांकडून सरकार कोसळण्याचं भाकीत केलं जात आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत हे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाकयुद्ध वाढत जाण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवारांवरती निशाणा साधलेला आहे. अजित पवार किस झाड की पत्ती है असं म्हणत त्यांनी इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिलेली आहे. पवार कुटुंबियांना बारामतीमध्ये जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हानही पडळकरांनी पवारांना दिलं. तर दुसरीकडे शरद पवारांवरती त्यांनी निशाणा साधलाय. पवार कुटुंबांना मी पुरून उरलेलो आहे आणि त्यांना मी सोळू की पळू करून सोडलेलं आहे. त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत. ते आता हे काय बोलते, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही. त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन. मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन. मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सोळू की पळू करून सोडलं होतं. आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय. त्यांच्याबरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय. त्यामुळे हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय. तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करेन. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतोय त्यांना ते पाहता यावं म्हणून 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळावं अशी मी प्रार्थना बिरोबाच्या चरणी करतो. मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. 1 मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. कृषी प्रदर्शनामधून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिला. तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं. पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार म्हणाले. काही मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत. खरं तर कधी कधी असं वाटतं की मोठे माणसाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा किती गरीब असे दिसतात आणि लहान माणसाजवळ जातो ते हृदयाने किती श्रीमंत असे दिसतात. लहान लोकांजवळ गेला तर हृदयाने श्रीमंत आहे, आपलं सर्वस्व देण्याची तयारी आहे. पण कधी कधी आपण खूप मोठ्या माणसाचा अभ्यास करतो, खूप श्रीमंत आहेत पण इतके गरीब आहेत की शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला प्रवेश फी सुद्धा लागू शकतो. एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं. तर एसीबीची नोटीस आल्यानंतर ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख आणि रवी राणा यांच्यामध्ये जुंपली आहे. राणांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देशमुखांची जीभ घसरली. नोटिसा येतील ते जेलमध्ये जातील. नितीन देशमुखांबाबत रवी राणांचं भाकीत.
एसीबी चौकशीवरून देशमुख राणांमध्ये जुंपली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे एसीबीच्या फेऱ्यात सापडलेत. त्यांना अमरावती एसीबीनं चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. देशमुख एसीबीच्या रडारवर असतानाच बडनेरियाचे आमदार रवी राणांनी नितीन देशमुखांबाबत भाकीत केलंय. ज्यांना नोटिसा आल्या आहेत त्यांची चौकशी होईल आणि लवकरच ते जेलमध्ये जातील असा टोला रवी राणांनी लगावलाय. त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. जे उद्धव ठाकरेंनी पाप केलं ते त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना भोगावं लागेल. जर पापाचा घडा भरलेला आहे, जे जे चुकीचं काम करतील, हे कायद्याचं राज्य आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या खऱ्या अर्थानं नियम आणि कायदा पाळणारं राज्य असल्यामुळं जे जे उद्धव ठाकरेच्या पापाच्या घडामध्ये सामील आहे त्यांना नोटिसा पण येईल, कारवाई पण होईल आणि जेलमध्ये जावं लागेल. रवी राणांच्या या टीकेने नितीन देशमुखांचा तिळपापड झाला. त्यांनी राणांबाबत अपशब्द वापरलेत. शिवाय रवी राणा हे बायकोच्या जीवावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नितीन देशमुख हा बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जे लोक बायकोच्या भरोश्यावर राजकारण करतात त्याचा पापाचा गळा भरत असते. ज्या रवी राणांनी त्यांना त्यांची जन्मभूमी कोणती आहे हे त्यांनाही माहीत नाही. तिथल्या मराठी माणसांनी त्यांना मोठं केलं. तोच मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. देशमुखांनी केलेल्या टीकेला पुन्हा राणांनी उत्तर दिलंय. जे काही वक्तव्य करते माझ्या विरोधात ते आता बिना तेलाचे दिवे आहे. तो बिना तेलाचे दिवे आहे, ते फळफळ करत असतात. म्हणून ते फळफळ करतेकडे मी लक्ष देत नाही. 3 लोकच, संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे, एवढेच लोक फक्त उद्धव ठाकरेसोबत राहतील. हे फळफळ करणारे सगळे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेजवळ जमा होईल. नितीन देशमुख हे गुवाहाटी रिटर्न आमदार आहेत. शिंदे कॅम्पसोबत गेल्यानंतर तिथून पळून आल्याचा दावा देशमुखांनी केला होता. राजन साळवी आणि वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीनंतर देशमुखांनाही एसीबीचं बोलावणं आलंय. आता आणखी किती जणांना एसीबीची नोटीस येणार याबाबत उत्सुकता आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरी पंडितांवरती बनवलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत मोठी बातमी दिलेली आहे. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट ऑस्करसाठी शॉर्ट लिस्ट झालेला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसनं मंगळवारी 95व्या अकादमी पुरस्कारांसाठी पात्र असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्मितीची यादी जाहीर केली. एकूण 301 फीचर फिल्म 95व्या ऑस्करसाठी पात्र आहेत आणि यापैकी एक चित्रपट द काश्मीर फाईल्स देखील शॉर्टलिस्ट करण्यात आलेला आहे. त्या चित्रपटामध्ये काही विषय आक्षेप घेण्यासाठी आहे हे वादाचं कारण नव्हतं. खुर्चीचा हव्यास, तुष्टीकरण, एका विशिष्ट धर्माला हा संदेश देण्याचा प्रयत्न की हम तुम्हारे साथ है, देश के टुकड़े हो गए तो चलेगा मगर हमारे खुर्ची का एक भी छोटा टुकड़ा नहीं होना चाहिए, असे स्वार्थांध लोक होते. वस्तुस्थिती दाखवली. त्या ठिकाणचे काश्मीरी पंडित निर्वासित झाले तेव्हा यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब येत नव्हता. काश्मीर फाईल्स ऑस्करला पाठवलं जाईल त्यावेळी ही जी सर्व कमिटी आहे या कमिटीच्या उद्दिष्ट आणि कमिटीच्या ॲटिट्यूड किंवा कमिटीबद्दलच एक वेगळं मत आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होईल. ज्यावेळी हे ऑस्करसाठी जाईल त्यावेळी भारतातल्या ज्यांनी कोणी याचे मेरिट तयार केलेलं आहे त्या समितीबद्दल देखील अंतर्राष्ट्रीय स्तरावर वेगळी मतं तयार होतील. इससे बड़ा एक्साइटमेंट नहीं कोई मेरे लिए नहीं सिर्फ बट एज अ फिल्म मेकर, बट मुझे लगता है कि हमारी पूरी की पूरी जो कौम है कश्मीरी पंडितों की, उसके लिए बहुत बड़ा दिन है ये. क्योंकि पिछले समय जब से फिल्म बनी है तब से लोगों ने तो इस फिल्म को चाहा, लोगों ने इस फिल्म को बहुत बड़ा फिल्म बनाई और लोगों ने हमारी त्रासदी को, हमारे जेनोसाइड को, हमारे एथनिक क्लेंजिंग को इस फिल्म के द्वारा समझा. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा दिवसेंदिवस पेटताना दिसतोय. उर्फीनं ट्विटची मालिकाच सुरू ठेवलेली आहे. उर्फीनं तर चित्रा वाघांसाठी आणखी नवं ट्विट केलेलं आहे.
तर पोलिसांनी उर्फीवरती कारवाई करावी, कारवाई झाली नाही तर अधिकारांचा वापर करेल असं चित्रा वाघांनी आता थेटपणे पोलिसांना इशारा दिलेला आहे. अमृतांच्या वक्तव्याची मोडतोड केली असल्याचं देखील म्हणताना माध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. तर एका बाजूला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधला वाद अतिशय शिगेला पोहोचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अमृतांनी देखील उर्फीबद्दल केलेल्या वक्तव्याची मोडतोड केली गेल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे अमृतांच्या वक्तव्याची मोडतोड केल्याचा आरोप करताना दुसरीकडे अमृतांनी उर्फीला विरोधच केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पोलिसांनी उर्फीवरती कारवाई करावी, अन्यथा अधिकारांचा वापर करावा लागणार असल्याचं वक्तव्य आता चित्रा वाघ यांनी केलेलं आहे. कारवाई झाली नाही तर अधिकारांचा वापर करेन असा थेट इशारा पोलिसांना चित्रा वाघ यांनी दिलेला आहे. उर्फी जावेद आणि तिच्या आतापर्यंतच्या असलेल्या स्टाईलवरती चित्रा वाघ यांनी थेटपणे आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली होती. आम्हाला अधिकार दिलेले आहेत. नाही केली पोलिसांनी कारवाई तर आम्ही आमचे अधिकार वापरून काय करायचं ते आम्ही निश्चितपणे करू, पण आम्ही हा नंगाना चालू देणार नाही. पुन्हा सांगते, मी या बाबतीत प्रत्येकाचे विचार असतात. चित्राताईंचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्या प्रकारे ते ॲक्शन घेत आहेत. माझा विचार आहे की उर्फीनी थोडं फक्त जे जसं म्हणतात एकदम पब्लिक प्लेसेस जिथे त्यांचं काही प्रोफेशनल कमिटमेंट नाही आहे तिथे जर संस्कृतीच्या हिशोबाने राहिले तर चांगलं आहे. बाकी मला ॲज अ पर्सन उर्फी ॲज अ स्त्री ती पण स्वतःसाठीच काही करते तर त्यात मला काही वावगं नाही वाटत. अमृता फडणवीस म्हणाल्या, चित्राताईंनी यावर स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. एक असते प्रोफेशनल गरज, कारण प्रोफेशनल गरजेनुसार सीन करावे लागतात, पण फक्त मीडियासाठी आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी तुम्ही रस्त्यावर फिरताय तर ते मला योग्य वाटत नाही. ही भूमिका आहे. आता त्या जे काही बोलल्या असतील ते एक त्याला कोपऱ्यात घेऊन बोलल्या नसतील ना, सगळ्यांसमोर बोलल्या असतील. मग एका माध्यमाने हे असं छापायचं आणि दुसऱ्या माध्यमाने असं छापायचं, हे कसं काय? बोलताना तर त्या सगळ्यांशी बोलल्या असतील. मग अशा चुकीच्या आणि वेडवाकड्या बातम्या कृपया लावू नका. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा आपण मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून घेतला. आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका